कृष्ण हरे रूप पाहता लोचने सुख झाले वो साजणे हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचने सुख झाले वो साजणे हा विठ्ठल बरवा संसारी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी संसारी दयावंत जे अंतरी
दयावंत अंतरे दयावंत अंतरे इथे उपकारासाठी आले घर जावई कुंठे आले घर जावई कुंठे आले घर जावई कुंठे उपकारासाठी आले घर जावई लटके वचन नाही देही उदास नाही देही उदास नाही देही उदास लटके वचन नाही देही उदास नाही देही उदास नाही देही उदास इथे उपकारासाठी आले घर जावई कुंठे आले घर जावई कुंठे आले घर जावई इथे उपकारासाठी आले घर जावई कुंठे आले घर जावई कुंठे मधुरावाने वटे तुका म्हणे बाब पोटे तुका म्हणे बाब मधुरावाने ओटे तुका म्हणे बाब तुका म्हणे बाब येथे उपकारासाठी आले घर जावई कुंठे आले घर जावई कुंठे आले घर जावई येथे उपकारासाठी आले ढोकार फुमाई ढोकार फुमाई ढोकार फुमाई ढोकार ढोकार फुमाई फुमाई ढोकार ढोकार फुमाई फुमाई ढोकार फुमाई ढोकार फुमाई ढोकार फुमाई ढोकार फुमाई
धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी लटिके वचन नाही देही उदासीन येथे उपकारासाठी
आले घर जा वैकुंठी मधुरावाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी विठाला विठाला धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी शिवे करता उच्चारलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्य मूर्ती विश्वसंत तुकोबारा यांचा हा 4 चरणाचा अभंग शिवेच्या संबंधाने उच्चारलेला आहे. विढाला पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम स्मरण होई सकळ विद्यांच्या अधिकरण तीच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया विढाला 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 कुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव हरिनाथ सब संतन की नम पार्वती पदे. शिवेला सुरुवात करण्यापूर्वी गायकवाड आजची ही सेवा काय निमित्ताने आहे बसलेल्या सर्व श्रोते मंडळीला ज्ञात आहे. ज्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने 3 दिवसीय हा कीर्तन महोत्सव मूर्ती प्राण प्रतिष्ठा या निमित्ताने या कार्यक्रमाचं केलेलं आयोजन आहे. ज्यांचं पुण्यस्मरण करतोय आपणा सर्वांचं श्रद्धास्थान आपण ज्यांच्या सान्निध्यामध्ये परमार्थाची साधना केली ते वैकुंठवासी पूज्यश्री माऊली काका 1 वर्षापूर्वी काकांना थोडंसं अल्पशा आजाराने भगवंताच्या स्वरूपामध्ये विलीन व्हावं लागलं. अर्थात भगवंतालाही आपलं कार्य संपल्यानंतर अवतार संपवावा लागतो. तसं महात्म्याला सुद्धा जीवनामध्ये जगत उद्धाराचं कार्य केल्यानंतर सुद्धा यहलोक सोडावा लागतो. आणि तुम्ही आम्ही तर जीवेत आपल्याला तर हा इच्छा असू नाही तर नसू जावं लागतं. त्या दृष्टीने 1 वर्षापूर्वी माऊली काकाच्या जाण्याने त्यांचा परिवार असेल आणि आपण सर्व पारमार्थिक मंडळी असेल सर्वांच्या दृष्टीने एक पारमार्थिक दृष्टीने एक पोकळी ज्याला आपण म्हणतो
तशा प्रकारची काकाच्या निमित्ताने ती संप्रदायामध्ये निर्माण होती. ज्याने आयुष्यभर आपल्या जीवनामध्ये फक्त परमार्थाची साधना केली, जगत उद्धारा करताच, जडमूड जीवांच्या उद्धारा करताच आहे ते भगवंताने जे दिलेलं आयुष्य, ते प्रत्येक क्षण न क्षण हा परमार्थाची साधना करण्याकरता, विद्यादान करण्याकरता, स्वतः ज्ञानार्जन करण्याकरता आणि संप्रदायाच्या परंपरा चालवण्याकरता काकांनी आपलं आयुष्य खर्च केलं. मग काकाच्या जाण्याने ही पारमार्थिक दृष्टीने जी पोकळी आहे, आता प्रापंचिक जीवनाच्या दृष्टीने पत्नी आहे, ताई असेल, गणेश महाराज आहेत, श्याम महाराज आहेत, दादा असतील, आदी करून सर्व नातेवाईक परिवार आहे, त्यांना तर ते दुःख होणं साहजिक आहे. तो पिंडाचा संबंध आहे. कारण दोन वंशावळी सांगितलेल्या आहेत, एक ज्ञान वंशावळ आणि दुसरी मांस वंशावळ. मांस वंशावळीच्या दृष्टीने परिवाराला दुःख होणं साहजिक आहे, पण जी ज्ञान वंशावळ म्हणू नये ती आपण सर्व आहात. परिवारा मांस वंशावळ म्हणू नये आणि आपण सर्व ज्ञान वंशावळ म्हणून इथं आपण प्रत्येकाने एक वर्षभर काका करता, प्रत्येकाने प्रत्येक मासिक, काही गावांनी स्वतंत्र मासिक केलं. त्याच्यातली मला वाटतं आमच्या दानवे महाराजांची सेवा झाली, दादांची झाली का नाही, ठीक आहे, पण दादांची उपस्थिती आहे. 11 महिने आपण 12 महिने कीर्तन केले, कारण या वर्षामध्ये 1 महिना वाढल्यामुळं, कारण पुण्यस्मरण पुढं आलं थोडस. प्रत्येक महिन्याला कीर्तन आहे, भजन आहे, अन्नदान आहे त्या निमित्ताने, आणि हे करणारी सर्व काकांचा भक्त परिवार आहे. आणि मंदिराचा जीर्णोद्धार करत असताना ही सगळ्यांनीच मांडलेली संकल्पना होती. त्यातून प्रत्येकाने जी जी योगदान दिलं असेल, तनाने, मनाने, धनाने, कायाने, वाचेने, प्रत्येकाने जी मंदिराकरता सेवा केली, आणि हेतू एकच होता की काकांची मंदिर व्हावं, मूर्ती प्राणप्रतिष्ठा व्हावी. कारण उपासना करण्याकरता, साधना करण्याकरता, भक्ती करण्याकरता सगुण मूर्तीची आवश्यकता आहे, बरोबर. कारण सगुणाची साधना करणारी ही परंपरा, हा संप्रदाय आहे. कारण निर्गुणाचे सगळे उपासक नाहीत, भजन करू शकत नाही, ध्यान करू शकत नाही, गुणवर्णन करू शकत. याच्याकरता तर भगवंतांनी निर्गुण सोडून सगुण रूप धारण केलं, बरोबर. उपासना करण्याकरता, भक्ती करण्याकरता, साधना करण्याकरता मंदिराची, मूर्तीची आवश्यकता आहे. म्हणून सगळ्याच्या संकल्पनेतून त्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. 2 दिवस काल आणि आज विधियुक्त पद्धतीने काकाने विधी केला प्राणप्रतिष्ठेचा. अर्थात भगवान रुक्मिणी पांडुरंग परमात्मा, माऊली महावैष्णव ज्ञानोबराय, विश्वसंत तुकोबराय, निष्काम कर्मयोगी श्री संत सावता महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी आणि पूज्य श्री माऊली काकांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आज सर्वांच्या समवेत झालेली आहे. म्हणजे आज तसा प्राणप्रतिष्ठा आज आहे, फुलाचं कीर्तनही आज आहे, आणि आपला 3 दिवशी कीर्तन महोत्सव याची सांगत आहे आज आहे. म्हणजे असा त्रिवेणी संगम आहे. हा, आज काला नाही करणार आपण फुलाचं कीर्तन आहे म्हणून, पण दहीहंडी फोडणार आहेत. 3 दिवसाच्या उत्सवाची सांगता, समारोप म्हणून. आणि प्राणप्रतिष्ठा मूर्तीची, कारण मूर्ती प्राणप्रतिष्ठा अर्थात पहिली बी काकांनीच संस्थेमध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली होती. पण आपण मंदिर इकडं केल्यामुळं 2 ठिकाणी मूर्ती ठेवण्यापेक्षा मंदिरामध्येच मूर्ती असावी, त्या दृष्टीने काल त्याचाही विधियुक्त पूजा करून अर्थात त्याही मूर्तीची स्थापना आपण इकडे केलेली आहे. आणि उपासना, भक्ती करण्याकरता मंदिर आणि मूर्ती ही गरजेची आहे. विठाला जेणेकरून आल्यानंतर काकाचं स्मरण व्हावं, याच दृष्टीने हा पवित्र हेतू धरून ती प्राणप्रतिष्ठा केली. आणि त्या निमित्ताने 3 दिवशी कीर्तन महोत्सव,
काही ज्ञानदान घडावं, काही अन्नदान घडावं आणि साधना घडावी ही काकाची पहिलीच परंपरा आहे. कारण परमार्थाची साधना करत असताना काकांनी आपल्या जीवनामध्ये वारी असेल, ती साधना, मग षष्टीची वारी असेल, कार्तिकी वारी असेल, आषाढी वारी, ह्या ज्या परंपरा काकाची तशी मूळची परंपरा माझ्या वडिलाची ही परंपरा आहे. तशी आता मला वाटतं आता शंभूची चौथी पिढी म्हणायचं. कारण पूज्यश्री बाबूराव महाराज सुडके, माऊली काका, गणेश महाराज आणि त्यानंतर हा म्हणजे ही चौथी पिढी आपल्या देखता आपण डोळ्यांनी पाहिलेली. विठाला रात्रीच माऊली महाराजांनी थोडीशी परंपरा सांगितली. वामन भाऊ पासूनची परंपरा काकापर्यंत त्यांनी सांगितलेली होती. अर्थात तीच परंपरा, त्या परंपरेची जी साधना जी असेल, वारी असेल, भजन कीर्तन साधना नाम सप्ताह, आणि तीच परंपरा असल्यामुळे काकाने संस्थेमध्ये राहून संस्था सुटल्यानंतर कीर्तन प्रवचन भजन वारी ही तर परंपरा काकाच्या जीवनामध्ये चालूच होती. पण आणखी काही संप्रदायाच्या दृष्टीने काकांनी ही संस्थेची निर्मिती केली, गुरुप्रीत वारकरी शिक्षण संस्था. आणि संस्थेची ज्यावेळेला स्थापना केली, सुरुवात केली, पहिल्यांदा मला वाटतं हे पहिलेच विद्यार्थी आहेत ना तुम्ही? हा, तू नंतरचा आहे. महेश मोरे महाराज, संतोष महाराज मोरे हे पहिले विद्यार्थी काकाचे. संदीप भवाळ, बरीच विद्यार्थी मंडळी ही पहिले काका. हा बरं, आज का होईना आलाय. ही पहिली विद्यार्थी. आणि ज्या वेळेला संस्था काकांनी चालू केली, सगळे विद्यार्थी कुंबळीच्या सप्त्याला मला वाटतं पहिल्यांदाच माझी भेट झाली. कीर्तनात विद्यार्थी होते. म्हटलं कुठल्या संस्थेतले? काका समोर बसलेले होते. काका म्हटले आपलेच विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर चर्चा झाली, ही कशी चालवता, कसं? नाही म्हटले काही नाही, असंच चालवतो. आता मी म्हटलं तुम्ही तेवढे नाहीत ना, तुम्ही सदैव. हा, आणि हे विद्यार्थी फी न घेता तुम्ही चालवता का काम? म्हटलं म्हणजे मी मराठवाड्याच्या भाषेत बोललो, घर जाळून. हा, काका म्हटले चालतंय आता. म्हणून आम्ही 8 तास केला, फक्त 2000 रुपये घेण्याचा आणि एक धान्य, एवढाच 8 तास केला. म्हणलं काका त्याच्याशिवाय चालत नसतं, पुढं चाललं पाहिजे. त्या दृष्टीने ती सुरू झालेली परंपरा आज त्या पहिल्या स्टार्टचे जे विद्यार्थी त्याच्यातले काही सुंदर कीर्तनकार आहेत. आता हे 2 मृदंगाचार्य आहेत, हे 2 मृदंगाचार्य आहेत. आणि या संस्थेमध्ये आपण शिकलोय, याच्यातून उतराई होण्याकरता दोघांनी 2 गोड्या दिल्यात. एकदा टाळ्या वाजव त्यांच्याकरता. गुरुदक्षिणा म्हणून, संस्थेला मदत म्हणून, बरोबर आहे ना, की दोघांनी बी संस्थेला या गुरुदक्षिणा म्हणून गोड्या दिल्या. आणि त्याची गरज आहे, कारण ते वैभव आहे संप्रदायातलं. मग तीच संस्था हळूहळू पुढं चालत चालत फक्त आता 2 वर्षापासून ताईच्या आजारापासून संस्था बंद ठेवली. पण याच्यातला हेतू काकांचा एकच होता, हे संस्था विद्यार्थी जमा करून त्याच्यातून काही मिळवायचे, हा कुठल्याच प्रकारचा अंतकरणात हेतू नव्हता. एकच हेतू होता, संप्रदायाचा प्रचार प्रसार व्हावा. याच्यातून 10 विद्यार्थी घडले तर तेच संप्रदायाचा पुढे प्रचार प्रसार करतील, हाच एक पवित्र हेतूने ही संस्था चालवली. विठाला काकांच्या सानिध्यामध्ये परमार्थ करणारी आपण जवळजवळ सगळी मंडळी आहात. कोणी वारी केली असेल, कोणी नामसप्ताह, कोणी कीर्तन भजनाच्या दृष्टीने सानिध्यात राहिले. आपल्या सर्वांना काकाचा स्वभाव ज्ञात आहे, बरोबर, की कोणाकडून कधीच कुठल्याच प्रकारची अपेक्षा न करणारं व्यक्तिमत्व म्हणजे काका. निष्पृह. आणि कोणा कीर्तनकार असेल, कथाकार असेल,
गाणार असेल, वाजवणार असेल, प्रत्येकाबरोबर तेवढंच प्रेम काकाने आव्यात आहे तोपर्यंत टिकवलं. नाही तर तसं महाराज मंडळीचं एकामेकाचं जमत नाही. काही काही महाराज खुडीच असतात, गायक वादकाला समजून घेत. हा, आता मला थोडा थोडा फरक काकामुळं झाला, म्हणजे थोडं नाही तर ते आता तुम्हाला माहीतच आहे सगळ्या काय ते. पण कधी कधी काका बोलत नसायचे, पण एवढंच म्हणायचे ना ना बरं नाही ते समाजामध्ये तुम्ही असं बोलता. कारण त्यांचा स्वभाव वेगळा होता. तसे दोघं दोन टोकाचे आम्ही. शरीराने भिन्न होतो पण मनाने एकच होतो. कारण माझ्याही जीवनामध्ये थोरल्या बंधूप्रमाणे माझ्यावर प्रेम काकाने केलं. प्रत्येक वेळी योग्य मार्गदर्शन आणि प्रत्येक गोष्ट, पारमार्थिक जीवन असो व्यावहारिक जीवन असो, प्रत्येक गोष्ट, आता मी वयाने लहान, ज्ञानाने सुद्धा लहान, पण प्रत्येक गोष्ट काका किमान विचारून करायचे. मी एवढं म्हणायचो, काका तुम्ही तुमच्यासारख्याने मला काय या गोष्टीचं विचारावं, नाही पण सल्ला तर घ्यावा ना असं. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये हसत खेळत जीवन, प्रत्येकाशी तेवढा स्नेह, तेवढाच प्रेम. अर्थात ही साधना सर्वांनाच शक्य होत नाही. नाही तर बऱ्याच वेळेला 2-3 वर्षात माणसं इटतात. पण मी अशी काही गावं पाहिलीत की 30-30, 40-40. तवणे साहेब किती वर्ष आहे काकाची काला? 40 वर्ष अखंड काला आहे काकाचा कोळवडीमध्ये. अशी बरीच गाव आहेत की 25 वर्ष, 30 वर्ष, 35, 40 एवढ्या वर्षापर्यंत अव्याहत ती सेवा राहणं. 2 वर्षात तर माणसं म्हणतात, आता 2 वर्ष ऐकलं रे त्या भावाचं असं आहे. पण का टिकली सेवा? त्याची 2 कारणं आहेत. कीर्तनामध्ये टंगाळटुंगाळ गप्पा नाहीत, पहिली गोष्ट. सासू सुनाचं, नवरा बायकोचं असा काही बाजार नव्हता. आणि दुसरं कारण, कार्यक्रमामध्ये ज्ञानेश्वरी गाथा भागवत सोडून दुसरा विषय नाही. ही परंपरा आहे काकाची. ज्यांनी सानिध्यात राहून, पण काही सानिध्यात राहिले पण घेतलंच नाही. हा, सागर गोट असतो ना तसे राहिले, काही राहिले संगतीत पण घेतलं काहीच नाही. असाही प्रकार घडला ना काहींच्या जीवनामध्ये. काहींनी काकाच्या सानिध्यात राहून ज्ञानार्जन केलं, अर्थात विद्याभ्यास केला. वेळोवेळी काही प्रश्न निर्माण झाला, काही शंका निर्माण असेल तर येऊन काकाला विचारायचे. त्याचं समर्पक काका उत्तरही देत असायचे. अर्थात ती काकाच्या जीवनामध्ये ही सुद्धा केलेली जगत उद्धाराची साधना आहे. आलं लक्षात? आणि ही तू एकच होता. कोण? आपल्या जवळ असलेला तळागाळातला समाज. बुडते हे जन येतो कळवळा. आणि एकच हेतू होता की जेणेकरून यांनी परमार्थाची साधना करावी, वारी करावी, भजन करावं, भक्ती करावी आणि मानवी जीवन प्राप्त झालेलं ते कुठंतरी कृतार्थ व्हावं, यांचा उद्धार व्हावा. याच पवित्र हेतूने काकांनीही संप्रदायामध्ये केलेली सेवा, केलेली साधना आहे. आणि एवढी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी इथं 5-50 कीर्तनकार आहेत, छोटे मोठे, ज्येष्ठ श्रेष्ठ गुणीजन मंडळी एवढी मोठी. महाराष्ट्रामध्ये बोटाव मोजण्यासारखे जी गुणीजन आहेत त्याच्यातली ही मंडळी आहे ना. हे सहज येतात. तुम्ही असं बोलून बघा कार्यक्रमाला, हा हा बघा कसं आहे ते. पण इथं अगोदर सगळ्यांनी स्वतःहून तारखा टिपून घेतल्या आणि सेवा म्हणून काकावर असलेली या सर्व मंडळीची श्रद्धा म्हणून 3 दिवसापासून ही मंडळी इथं उपस्थित आहेत कार्यक्रमाला. अर्थात हे काकाने मिळवलेलं, गुणीजन असतील, महाराज मंडळी असतील, सगळ्याचं मिळवलेलं एक प्रेम आहे का. आणि त्या प्रेमापोटी आपण सर्वजण 3 दिवस उपस्थित आहात. कोणी 1 दिवस हाजरी आहे, कोणाची 2 दिवस आहे. आणि त्या दृष्टीने आज आपली समारोपाची सेवा, प्राणप्रतिष्ठेचा विधी म्हणून सेवा आणि पुण्यस्मरण म्हणून ही सेवा आहे. विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि हीच परंपरा आपण अव्यात हयात काका असताना जी पारमार्थिक सहकार्य त्यांना केलं, त्याच दृष्टीने काकाच्या रूपामध्ये गणेश महाराजाकडे पाहून वारी असेल, दोन्ही वाऱ्या असतील, इथली साधना काही असेल,
काका समजूनच आपण ती वारी, ते भजन, ती संस्था पाहावी एवढीच आपणा सर्वांना विनंती करतो. उडाला त्या दृष्टीने ही प्राणप्रतिष्ठा झाली. प्राणप्रतिष्ठा उभारीला हात जगी जाणवली, देव बैसले सिंहासनी. भगवान पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी आई साहेब, मौली ज्ञानोबराय, तुकोबराय, सावता महाराज, अहिल्या पै होळकर आणि माऊली काकांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली. देव बैसले सिंहासनी, कशा करता आल्या याचकासी पुरे धनी, अर्थात तुमची मनोकामना पूर्ण करण्याकरता तिथं ती मूर्ती प्राणप्रतिष्ठा आहे. संकल्पना काका गेल्यानंतर कुणीतरी एकानेच मांडली ना. पहिली संकल्पना मांडली होती कोणती? काकाचं हाय लक्षात आहे तुमच्या, स्मारक बांधायचं ठरलं. पण म्हटलं जे संत असतात, महात्मे असतात, साधू असतात, त्यांचं स्मारक नसतं. स्मारक पुढाऱ्याचं असतं, मंत्र्याचं असतं. हा, कारण स्मारक हे उघड आहे ना. ठीक आहे, मग मी दशक्रिया विधीला मी एक संकल्पना मांडली, स्मारक नाही, बांधायचं असलं तर मंदिर. आणि ती कुणीतरी एकाने संकल्पना केली असेल ना, पण सत्य संकल्पाचा दाता नारायण, म्हणून सगळ्याला ही सद्बुद्धी झाली. प्रत्येकाने आपलं योगदान त्या मंदिराकरता दिलेले आहे. कोणी कमी अधिक दिलं असेल मला ज्ञात नाही, पण प्रत्येकाने तिथं दिलेलं योगदान आहे. ही संकल्पना एकाने कुणीतरी सुचवली, एकाच्या हा संकल्पना एकाने केली असेल की मंदिर झालं पाहिजे, काकाची मूर्ती इथं असली पाहिजे. पण ज्यांनी संकल्पना केली त्याच्या पुरतच मंदिर आहे का? त्याच्या पुरतं मंदिर नाही, त्याच्या पुरती काकाची पांडुरंगाची मूर्ती नाही. मग कोणा करताय? उगवी बहुतांचे. कशाप्रमाणे? ज्ञानोबरायने त्याला अनेक दृष्टांत दिले. गाय दूध देते, कोणा करता? हा, पण ते एकट्या पुरतच हे का राहिलं ते? घराचंही हा, पाऊस पडतोय कशा करता? चातकाची एक नवे, मेघू पाणी येशी धावे, वत्साचे ने ओरसे. हे सगळे ज्ञानोबरायने दृष्टांत दिले तुमच्या माझ्या करता. अर्थात पाऊस पडतोय चातका करता, पण त्याचा फायदा जगाला आहे. गाय दूध वासरा करता देते, फायदा बरोबर. आणखी नदी वाहते, गंगा आली या मृत्यूलोकात, कोणा करता? राजा भगीरथाने तप करून इथं आणली, पण एकट्यापुरती राहिली ती गंगा. ही जी आपल्या महाराष्ट्रातून वाहते ती गोदावरी गंगा, हे गौतम ऋषीच्या तपाने आली ना, पण ती एकट्या गौतम ऋषी करता राहिली. उगवी बहुतांचे कोढे. अर्थात गीताशास्त्र आपला धर्मग्रंथ भगवंताने सांगितला, कोणा करता? अर्जुना करता. पण अर्जुना करताच मर्यादित राहिला का? मग तैसे अर्जुनाचे निव्याजे, गीता प्रकाशुनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. जगाचं दुःख घालवण्याकरता निमित्त अर्जुनाचं केलं, गीताशास्त्र सांगितलं. तसं संकल्पना कुणीतरी एकाने केली की मंदिर आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा, पण फायदा त्याच्या एकट्या पुरता नसून उगवी बहु
दृष्टीने प्राणप्रतिष्ठा झाली. काकांचं जे अवतार कार्य आहे, येणं आणि जाणं हे तर प्रत्येकाला आहे. उपजेते नासिलिते हे घटिका यंत्र जैसे. तुम्ही आम्ही बी इथं आलोय. महात्मे येतात, संत अवताराला येतात, भगवंताचाही अवतार होतो. प्रत्येकाचं कार्य ठरलंय. प्रत्येकाचं अवतारातलं देव असो, संत असो, जीव असो, प्रत्येकाचं कार्य ठरलेलं आहे. प्रत्येकाची वेळ ठरलेली, त्याला काही कुठंतरी मर्यादा आहे. तसं आपल्या अवतार कार्यामध्ये आल्यानंतर एक तर जे महात्मे असतात, संत असतात, वास्तवता तसं ज्ञानोबरायच्या दृष्टीने विचार केला तर ज्ञानोबराय म्हणतात ज्या महात्म्याचं जीवन पूर्णत्वाला प्राप्त झालेलं आहे, ज्यांना कुठलं कर्तव्य शिल्लक नाही, त्यांना देह धारण करून इथे यायचीच आवश्यकता पहिली गोष्ट आहे. ज्यांचं पूर्णत्वाला जीवन प्राप्त झालं, सद्गुरु निवृत्तीनाथाच्या दृष्टीने ते वर्णन केलं. देखे प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले, या बोधाला ज्यांचं जीवन प्राप्त झालं. वा या विठाला विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. ज्यांचं जीवन पूर्णत्वाला प्राप्त झालं, ज्यांना कुठलं कर्तव्य शिल्लक नाही, देह धारण करून इथं येण्याची आवश्यकता नाही, पण तरी का आले मग? ज्ञानोबराय पुढे बोलतात, तया ही कर्तव्यासी उरले लोका लागी. फक्त समाजा करताच, जगत उद्धारा करताच इथं अवतीर्ण होत असतात. अवतीर्ण जरी झाले, मग इथं हा तुमचा माझा संसार आहे. हा संसार आहे. हा येणं आणि जाणं हा काय खरा संसार आहे. संसार म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या लक्षात हाच येतो ना. कोणता? बघा, व्यावहारिक संसार हा शब्द वाक्य उच्चारलं की लगेच लक्षात येतो. कोणता? घरदार शेतीवाडी गुरंढोरं कोंबड्या जोंबड्या गोधड्या वळकड्या, काय असेल नसेल ते माणसं म्हणतात हाच आहे आमचा काय. संत शास्त्र त्याला संसार म्हणत नाही, त्याला जास्तीत जास्त प्रपंच म्हणा. संसार हा अनादी कालापासून आहे, प्रपंच एका जन्मापुरता आहे. तुम्ही आम्ही ज्याला म्हणतोय संसार, तो संसार नाही, तो प्रपंच आहे. घरदार शेतीवाडी काय असेल नसेल ते या जन्मापुरतं आहे का मागच्या जन्मातलं? हे या जन्मापुरतं जीवन जगण्याकरता जमा केलेला पसारा, याला काय म्हणायचं? प्रपंच. बघा, हेच गाव, हेच घर, हाच परिवार, हीच प्रॉपर्टी मागच्या जन्मात होती नव्हती. बरं, आता आपण गेल्यानंतर पुन्हा याचा पुन्हा इथंच पुढची पंचवार्षिक, असं नाही ना, असं नाही. या जन्मापुरतं जीवन जगण्याकरता जमा केलेला सगळा पसारा, याला काय म्हणायचं? प्रपंच. संसार कशाला म्हणायचं? विचारा शंकराचार्य, ज्ञानोबराय काय म्हणतात? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे. पुन्हा येणं, पुन्हा जाणं, पुन्हा वेळा जन्माया नित्य भाव भजे, 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 नित्य भाव नित्य भाव भजे, 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 नित्य भाव भजे. किती वेळा जन्मा यावे, नित्य भावे मनवोनी जीव भ्याला. अर्थात येणं आणि जाणं. किंवा ज्ञानोबराय म्हणतात
आगा उपजणे आणि निमणे हे साचची जे का म्हणणे तया जीव लोकुमी म्हणे संसारी हण. त्यालाही ज्ञानोबर आहे. संसार म्हणतात आगा उपजणे आणि निमणे म्हणजे जन्माला येणे आणि जाणे. येणं आणि जाणं, जन्म आणि मृत्यू, हे जे चाललेलं चक्र आहे हा खरा काय आहे? हा खरा संसार आहे. बरं, तरुण जायचंय ते या संसारातून, तरुण जायचंय ते या संसारातून तरुण जायचंय. येणं आणि जाणं हा जो खरा संसार आहे. अर्थात या संसारामध्ये आलेले फक्त महात्म्याचं जीवन धन्य असतं. धन्य ते संसारी. का त्यांना धन्यता दिली? या संसार चक्रामध्ये येत असताना संसारामध्ये त्यांनाच का धन्यता? कारण उत्तरार्ध सांगितलं. दयावंत जे अंतरी अंतकरणामध्ये ज्यांच्या दया आहे आणि जो महात्मा आहे, जे संत आहे, त्यांचं मुख्य लक्षण आहे कोणतं? भांडवल ममता नाही रे मुख्य लक्षण केलं ते. भूतांची दया हे भांडवल संताचं मुख्य भांडवल काय आहे तर दया. कारण संत हे दयाळू आहेत. तसं सद्गुरूचं लक्षण करताना कृपाळू हे विशेषण लागलं, तिथं स्तोत्रीय हे विशेषण लागलं, ब्रह्मनिष्ठ हे विशेषण लागलं. कारण श्री गुरु सद्गुरु ते असतात कोण? जे ब्रह्मनिष्ठ, जे स्तोत्री आहेत, जे दयाळू अर्थात कृपाळू आहेत, त्यांना श्री गुरु अथवा सद्गुरु असं म्हटल्या जातं. आता कुणी कोणालाही म्हणतं हा भाग वेगळा आहे. ज्याला शास्त्रातलं काही ज्ञान नाही तरी ते म्हणतात ते आमचे गुरु म्हणू देव. हा, ज्याला प्रत्यक्ष ब्रह्माचा साक्षात्कार झालेला आहे. कोणाचा? ज्याला प्रत्यक्ष ब्रह्माचा साक्षात्कार आहे, जो सर्व शास्त्रामध्ये निपुण आहे. बघा, अर्ध्या रात्रीचं उठूनही प्रश्न विचारला, झोपेतून विचारल्याबरोबर त्या क्षणी उत्तर हजर त्यांना म्हणायचं असतं. आणि आपल्या जवळ असलेला जो शिष्य आहे, हार तऱ्हेने त्याचा उद्धार झालाच पाहिजे, ही अंतकरणामध्ये त्यांच्या कृपाळूपणा असला पाहिजे. अर्थात जसं ते स्तोत्रीय असावात, ब्रह्मनिष्ठ असावात, दयाळू असावात, कृपाळू असावात, त्यांना श्री गुरु अथवा सद्गुरू असं म्हटल्या जातं. त्यापैकी महात्मे जे असतात, संत असतात, त्यांचं मुख्य लक्षण केलं दयावंत, जे अंतरी अंतकरणामध्ये जे दयाळू आहेत. अर्थात मग कोणती दया आहे ती? जडमूड जीवांचा उद्धार होणं हीच दया आहे. तळागाळातला समाज परमार्थाची साधना करण्याकरता प्रवृत्त व्हावा, त्याकरता सायास करावा, अट्टास करावा, ही सुद्धा त्यात भूतांची दया आहे. भूतमात्रावर केलेली ती दया आहे. कोणती दया? आता एखाद्याने व्यावहारिक काही केलं तरी माणसं म्हणतात तुमची आमच्यावर, हा तुमची आमच्यावर कृपा. व्यावहारिक जीवनामध्ये काही प्राप्त झालं तरी त्यालाही माणसं कृपा म्हणतात. पण संप्रदायाच्या दृष्टीने कृपा कशाला? जेणेकरून त्याचा उद्धार झाला, ही त्यांची झालेली कृपेचे अनेक प्रकार आहेत. नेत्रकृपा आहे, अंतकरण कृपा आहे, हस्तकृपा आहे. बघा, विश्वसंत तुकोबर आहे. तुकोबराईची निळोबाऱ्यावर झालेली ती कोणती कृपा आहे? हात ठेविला मन
देऊन केले प्रसाद देऊन केले सुखी केले प्रसाद देऊन केले प्रसाद देऊन केले प्रसाद देऊन ही कृपा आहे, पण कोणती आहे? हात ठेविला प्रसाद देऊन केले सुखी, हस्तकृपा आहे ती. माऊली महावैष्णव ज्ञानोबराची रेड्यावर झाली ती कोणती आहे? म्हणा ना कोणती? जवळ घेतलं, त्याच्या मस्तकावर हात ठेवला, आज्ञा केली, ज्ञानदेव मने बोल रे ऋग्वेद. ओंकार शब्द मूळ प्रणवाच्या. हात ठेवला मस्तकावर तर रेडा बोलतोय काय? रेड्या मुखी बोलवेला रेड्या मुखी वेद बोलवी तुझ्या हरवेला सर्व द्विजाचा सद्गुरु प्रगटला सद्गुरु प्रगटला कृपा आहे ज्ञानोबराची. कोणावर? कोणती? त्याचं प्रमाण पाहिजे होतं. विठाला होता तुमची कृपा पशु बोलवेद. तुमची कृपा पशु बोले होता तुमची कृपा पशु बोलवेद. तुमची कृपा पशु बोले जीवनात भेटायचा महिमा भाविक लोका केला निजबोध. होता तुमची कृपा पशु बोलवेद. निर्जीव चाले भिंताईचा महिमा गाद. भगवत गीता टीका ज्ञानेश्वरी शुद्ध. ऋणी भाविक लोका केला निजबोध. अर्थात ज्ञानोबराची रेड्यावर झाली ती कोणती कृपा आहे? हस्त कृपा आहे. ही साधूची कृपा. अंतकरण कृपा. सद्गुरु निवृत्तीनाथांची माऊलीवर झाली ती कृपा आहे. कोणती? परंपरेने आलेलं ज्ञान भगवान आदिनाथापासून जी परंपरा होती. एक गुरु एक शिष्य एक गुरु. रोज अभंग म्हणतोय आपण. आदिनाथ मच्छिंद्र तयाचा. मच्छिंद्राने गोरक्षवळला गहिनी प्रसादे ज्ञानदेव सार. अर्थात सद्गुरु निवृत्तीनाथांची माऊलीवर जी कृपा आहे ती कोणती आहे? ए हृदयचे ते हृदय घातले दोन्ही हृदय एक झाले. अर्थात ही अंतकरण कृपा आहे माऊलीवर झालेली. रेड्यावर झाली ती हस्तकृपा. निळोबरावर झाली ती जगद्गुरु तुकोबरावर बाबाजी चैतन्याची झाली ती सुद्धा. बर ठीक आहे चला. हात ठेविला त्यासाठी हरिपाठ करावा लागतोय. विठाला विठाला मस्तकी तो जाना ठेविला. घेऊ शॉर्टकट थोडस. मस्तकी तो जाना ठेविला कर. अर्थात याला हस्तकृपा म्हणायचं.
अंतकरण कृपा आणि तिसरी नेत्र कृपा. कृपा कटाक्ष हाडीने आपुल्या पती वैसविले आपुल्या पती वैसविले आपुल्या पती वैसविले कृपा कटाक्ष हाडीले आपुल्या पती वैसविले बापर देवी आता शिक पोरगा सोबत होय. हो चौचरणी प्रमाणे ना ते कृपा कटाक्ष न्याहाळिले आपुले पदी बैसविले बापर खुमा देवीवरू विठ्ठले भक्ता दिधले किंवा आपणा सारिखे करीती तात्काळ. नेत्र कृपा, अंतकरण कृपा, हस्त कृपा अर्थात ही महात्म्याची साधूची होत असते. विढाला विढाला. आणि ही कृपा करण्याकरता तीन प्रकारची त्याच्याकरता त्याची गरज आहे. कोणती कशाची? दयेची गरज आहे. हा त्याच्याकरता दया ही मुख्य. आमच्या तळपे महाराजांनी प्रमाण दिलं, भूतांची दया हे भांडवल संता. संताचं मुख्य भांडवल आहे दया. एकच अंतकरणामध्ये दया आहे, पण कोणती? जगाचा व्हावा उद्धार, जग पारमार्थाला लागावं, पारमार्थाची वाटचाल करावी, साधना करावी, ही अंतकरणामध्ये दया आहे. दया तिचे दया तिचे नाव. नाव काय? दया तिचे नाव. भूताचे इथपर्यंत ठीक होतंय, पण उत्तरार्ध सांगते अनेक निर्दळन. मग ती दया कशी असा प्रश्न निर्माण होतो. ती दया आहे पण ती देवाची आहे. असं आहे, ती दया आहे. असं ऍडजस्ट करतोय मी. हा नाही. आता माणसात काय बोलशील तर मग असे आहे का? दया तिचे नाव, भूतांचं पालन इथपर्यंत ठीक आहे, पण उत्तरार्ध सांगते अनेक निर्दळन. ही दयाचे. दुष्टाचं कर्ण ही सुद्धा दया आहे, पण ती भगवंताची. कोणाची आहे? भक्ता राखे ही दयाचे. दुर्जनासी ही सुद्धा दया आहे. कसं? त्याच्याशिवाय धर्म राहत. हा दुष्टांच्या नाशाशिवाय धर्म राहत नाही, भक्ताच्या रक्षणाशिवाय धर्म राहत. धर्म काय हा सावयव पदार्थ नाही ना. साधूच्या आश्रित आहे धर्म, नाही का? साधूच्या रक्षणातच धर्माची संस्थापना आहे आणि दुष्टाच्या संहारातच धर्माची संस्थापना आहे. अर्थात ती दया आहे, पण ते भगवंताच्या संबंधाने लावलेलं. बरोबर ना दादा? महाराज मगच आता काही काही ॲडजस्ट गोष्टी कराव्या लागतात. आता दुसरी आता बरी फुलाच कीर्तन काकाच आहे. हे दुसऱ्या सप्त्यात असतं तर मग ते वेगळं राहतं थोडंसं. आता थोडा एखादा गुण तरी आपल्यात घ्यावा थोडाफार. निदान इथं आल्यावर विठाला 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 विठाला. अर्थात दया ही अंतकरणामध्ये ती तीन प्रकाराने, हस्तकृपा, नेत्रकृपा, अंतकरण कृपा. पण ही कृपा करण्याकरता अंतकरणात त्याची गरज आहे. कशाची? हा मग ती दया अर्थात साधूकडे असते. तसं काकाचं जीवन होतं.
कृपाळू जीवन आहे, स्तोत्रीय जीवन आहे, ब्रह्मनिष्ठ जीवन आहे आणि अंतकरणामध्ये एकच दया आहे. कशाची? भूतांची दया भांडवल संता आपली ममता नाही. दया संत भांडवल दया संता भांडवल तेची बोलो वेची बोलो उपकार. अर्थात मुख्य भांडवल दया सांगितली संताची. संताचं भांडवल मुख्य सांगितलं दया आणि ते काकाचं जीवन होतं दयाळू. अर्थात प्रत्येकाला परमार्थाची साधना करावी याच्याबद्दल एक जी तळमळ होती. इथं बसलेली मंडळी आहेत पण त्यांचा संकल्प काका जाण्याच्या अगोदर पूर्ण नाही झाला. बरोबर. ज्यांनी ज्ञानेश्वरीची 108 पारायण करण्याचा काकांनी ज्यांना उपदेश केला ती साधना केली त्यांनी 108 पारायणाची. किती राहिले होते? 80 झाले. बरोबर. हा. आणि त्याच वेळेला काकाचं जाणं झालं. अर्थात ही साधना थोडी बाकी होती. 108 पारायण करून काकाच्याच हाताने समारोप करायचा अशी त्यांची संकल्पना होती. कोळ्याची मंडळी बरीच इथं उपस्थित आहेत. त्यांनी ती साधना 81 पारायणे सुद्धा काकाच्या म्हणण्यावर केले सलग. त्याच्यात खंडना नाही केली. इथं मंडळी बसलेली आहे कारण त्यांचा माझा सुद्धा काकामुळे संबंध आला. 81 पारायण एक सलग त्यांनी केले. 108 करायचा संकल्प होता पण अर्थात काकांनी त्यांना सांगितलं अगोदर 108 पारायण ज्ञानेश्वरीचे करा नंतर ग्रंथाचे दुसऱ्या. अर्थात हेतू काय आहे याच्या पाठीमागचा? स्वार्थ काय? एकच, ही साधना घडावी यांच्या जीवनामध्ये आणि ही साधना करत अर्थात मनुष्य जीवन कृतार्थ व्हावं. केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा केला भोगवटा राखिला केला भोगवटा आम्हा लागी. अर्थात एकच हेतू, एकच तळमळ, उद्धराया जन हाच हेतू. हित व्हावं यांचं, जीवन कृतार्थ व्हावं, उद्धार व्हावा हा तेची माझे करीती. जेने हा गोपाळ कृपा करी. उद्धार व्हावा, उद्धराया जन जड जीवा. अर्थात यांचा उद्धार व्हावा, यांच्या जीवनामध्ये साधना घडावी याकरता ज्यांच्या सानिध्यामध्ये आपण परमार्थाची साधना केली त्या काकांचं मुख्य भांडवल होतं दया. आणि आपण प्रत्येकाने तो जवळून अनुभव घेतलेला आहे कशा प्रकारचं जीवन होतं. आणि तुकोबराय संताचं महात्म्याचं वर्णन करताना सांगतात मुख्य भांडवल साधूच आहे दया. आणि दयावंत जे अंतरी जे दयावंत आहेत कशाने करता? जगत उद्धारा करता, साधनेला प्रवृत्त करण्या करता. ज्यांच्या अंतकरणामध्ये विशेष रूपाने दया आहे ते महात्म्याचं संताचं लक्षण करताना ते वर्णन केलं. दयावंत तेच धन्य. कोण? दयावंत जे अंतरी ते धन्य आहेत. अर्थात ज्यांच्या अंतकरणामध्ये दया आहे. मी अगोदरच सांगितली होती ती गोबी
लक्षात असली तर ठीक आहे, नसली तर डबल ठीक आहे. कारण ज्यांचं जीवन पूर्णत्वाला प्राप्त झालं, ज्यांना कर्तव्य शिल्लक नाही, तरी सुद्धा अवताराला येतात, देह धारण करून इथं मृत्यू लोकात जे महात्मे येतात ते स्वतःला कर्तव्य शिल्लक नाही. तयाही कर्तव्यासी उरले लोका लागी. वास्तवता स्वतः करता येण्याची आवश्यकताची असं काही नाही. मग येतात म्हणजे कुठून? त्यांचं कुठं ठिकाण असेल. कुठं? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. थोडं शॉर्टकट घेतो, कारण आपलं 10 ते 12 होतं. हा, मग 12:45 वाजले ना. ऊन फिन नाही म्हणजे काय कवर असं नाही. हा, त्याला मर्यादा आहे. पुढं महत्वाचे काही कार्यक्रम आहेत ना. हा, त्यांचं इथं आले तयाही कर्तव्यासी उरले लोका लागे. आले म्हणजे त्यांचं ठिकाणी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी झाडू हा आड राणी भरले उचिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. वैकुंठातून इथं संत अवताराला येतात. तयाही कर्तव्यासी उरले. हे महत्वाचं आहे. स्वतः करता गरज आहे असं नाही, साधूला येण्याची आवश्यकता नाही. तयाही कर्तव्यासी उरले लोका लागी. मग वैकुंठातून आले ते जगत उद्धारा करतात, जडमूड जीवांच्या उद्धारा करतात, जगाचं हित करण्याकरता शोधोनिया आले संत. हिताहित जगाचे अर्थात उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. उजळा वया आलो वाटा, खरा खोटा. हा, याच्याकरता संत येतात. धर्म काय, अधर्म काय, सत्य काय, असत्य काय, ज्ञान काय, अज्ञान काय, हे कोणामुळे कळालं आपल्याला? हा, आणि विशेष करून साधू संताच्या नंतर आपण इथं जन्माला आलोय, हे सुद्धा आपलं भाग्य. ज्ञानोबराय तुकोबरायच्या नंतर आलोत, हे भाग्य. महाराष्ट्रात आलोय, हे भाग्य. पुन्हा तुम्हाला संप्रदायाची आवड लागली, हे सुद्धा. पुन्हा संप्रदायात तुम्ही आतापर्यंत हा टिकलात, हा, हे सुद्धा भाग्य. नाही तर काही संप्रदायात येऊनही गेले, दुसरीकडे संप्रदायात आले आणि नंतर दुसरा नाद लागला त्यांना. हा, दुसरीकडे गेले ते मग आता गेले ते, असंही झालं. हा, वारकरी संप्रदायाची काज धरून राहिलात, हे सुद्धा तुमचं पुण्य आहे. ज्ञानोबराय तुकोबरायचे पाईक म्हणून राहिलात, हे सुद्धा तुमची पुण्य आहे. नाही तर ज्ञानोबराय तुकोबरायचे पाईक न होता, संप्रदायाची परंपरा न जतन करता, हा, नको त्याच्या नादी लागले. आता ते सांगत बसत नाही आज. हा, मग तुम्हाला माहिती आहे आता मागच्या 2-4 महिन्यात काय काय कोण कोण नादी लागले, कोण कोण कुठे गेले आत. विठाला विठाला महात्मे येतात जगत उद्धारा करता. उजळा वया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. शोधून आले संत हिताहित या करता इथं आले. पण आल्यानंतर त्यांचं विशेष कार्य काय? येथे
इथं अवताराला येतात, इथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. मग वैकुंठातून आले ते महात्मे उपकार करण्याकरताच आले. मग कोणत्या प्रकाराने उपकार करतात? तर महात्मे 3 प्रकाराने उपकार करतात. कायेने, वाचेने, मनाने. कसा? काया म्हणजे शरीर. जे महात्मे शरीराने जे करतात ते जगत उद्धारा करतात, करुणी सायास. वाचेने ते बोलतात ते जगत उद्धारा करतात. आणि साधूच्या मनाने पवित्र संकल्प धारण केलाय तो सुद्धा जडमूळ जीवाच्या उद्धाराचाच. म्हणजे उपकार करताना किती प्रकाराने? 3 प्रकाराने. कायेने, वाचेने, मनाने. कशावरून? काय पुरावा त्याला? आता तुम्ही गीतेतला श्लोक सांगितल्यानंतर मला सुद्धा सांगावं लागेल. चला 3 पुरावे देतो तुम्हाला. नाथ महाराजाचा पुरावा आहे, कबीर महाराजाचा पुरावा आहे, जगद्गुरु तुकोबरायचा पुरावा आहे. किती प्रकाराने? कायेने, वाचेने, मनाने साधू काय करतात? उपकार करतात. याच्याकरता बोलतोय. नाथ महाराज म्हणतात, पैसा काया वाचा म्हणे प्राणी, साधू वाढला उपकार करणे. आपुले परावे म्हणून उपकारू करणे सर्वासी. नाथ महाराज, तैसा काया वाचा म्हणे प्राणे, साधू वाढला उपकार करणे, आपुले परावे म्हणून उपकारू करणे सर्वाशी. याच्या 2 पद आहेत. तिथं साधूकड अपपर भाव नाही, शत्रुमित्र भाव नाही. दया करणे जे तेचे दासाने, ते काकाचं जीवन आहे. जे गणेश महाराजावर, श्याम महाराजावर प्रेम केलं असेल तेच तुमच्यावर केलं का? काही बदल केला? साक्षीदार आहे तुम्ही. तेच विद्यार्थ्यावर प्रेम आहे, तेच जवळ आलेला कुणी असेल त्याच्यावर सुद्धा तेच प्रेम केलं. अर्थात दया करणे जे पुत्रासी तेची दासाने सर्वावर. अर्थात उपकार करत असताना सर्वासी. नाथ महाराजाचं मत आहे. कबीर महाराज म्हणतात, परोपकार वचन मन काया, संत सहज स्वभाव खगराया. तुकोबराय म्हणतात, बळबुद्धी ज्याची उपकारासाठी अमृत हे पोटी साठविले, अमृत हे पोटी साठविले. बळ बुद्धी ज्याची उपकारासाठी अमृत हे पोटी. अर्थात 3 प्रकाराने उपकार. कायेने, वाचेने. कायेने देह कष्ट भीती, परोपकारी देह कष्ट भीती. हा काही उपकार आहे. येथे उपकारासाठी आले घरजा. पण उपकार करत असताना तुकोबराय म्हणतात, लटिके वचन. आता नाही शब्द रचना करताना पुढे गेले उत्तरार्धात. रचना करताना लटिके वचन आणि उत्तरार्धात वर्णन केलं नाही दिही उदासीन. अर्थ तसा लावल्या चुकत आहे, ते सगळं बिघडत आहे. मग नाही शब्द अगोदर घ्यायचा आहे. लटिके वचन नाही
म्हणजे खोटं बोलणं साधूकडे नाही एक. हा. आणि तो स्वभाव काकाकडे होता. हा, कसलाही प्रसंग आला काका कधीच म्हटले नाही. हा. सकाळी मी पुण्याला होतो, तुमच्यामुळं घाई गडबडीने इकडे आलो असं नाही म्हटले काय. ते प्रत्यक्षात पुण्याहून जरी आले तुमच्या कार्यक्रमाला पण म्हणले नाही कधी ती मी सकाळी एवढ्या लांब होतो. आता हे बाकीच्या गाड्यांना ना दे ते घरी येऊन जरी आला असला तरी अंडरपॅन्ट बोली करून आणतो. हाय का अजून वाळलीच नाही तशीच गाडीत वाळती. त्याला ही तू किलोमीटर वाढून पैसे जास्त घ्यायचे होते. तसं काकाचं जीवन नव्हतं. आपल्या सगळ्याच्या गावामध्ये सगळ्यांच्या 50% लोकांच्या घरी कीर्तन केलेत काकांनी. 50% लोकांच्या घरी कीर्तन वैयक्तिक झाले असतील आणि सगळ्या बसलेल्यांच्या जवळजवळ गावात प्रत्येकाच्या गावात काकाचे 10, 5, 20, 50 कीर्तन झाली असतील, 100 झाली असतील. पण हे कधी बोलले नाही. ते व्यवहारासाठी खोटं बोलले नाही आणि परमार्थासाठी तर खोटं बोलायची काही गरजच नाही. लटिके वचन नाही. उलट प्रत्येकाला सांगत असताना सल्ला देत असताना एक मवाळ भाषेमध्ये गोड बोलो सहज उपदेश करण्याची पद्धती. कीर्तनाची पद्धत सुद्धा काकाची सहज होती. सहज सहज खेळत मिळत वेळ कधी गेला कळत. दुसरी एक त्याच्यात गमक होती, कीर्तन ध्यानात राहत नव्हतं. ही एक काय गमक होती. सहज सहज कीर्तन सुटसुटीत ज्ञानेश्वरी कोणती कोण एखादा पुराणातला मुद्दा सहज सहज. बर काकाची अशी पद्धत होती, अर्ध्या तासात कीर्तन करायचं म्हटलं तरी काका करायचे, पाऊण तासात म्हटलं तरी. हा, स्वयंपाकच झालं नाही म्हणून लांबायचं म्हणलं तर 2.5 तास बी अडचण काय नव्हती. जेवढं सांगावं तेवढं आणि सहज सहज पद्धती. पण आता तुम्ही सगळेच आहेत, कधी ध्यानात राहिलं का? ध्यानात राहत नसं, कारण ते थोडस मांडण्याची पद्धती ती वेगळी होती. नाही माझं थोडं वेगळं आहे. पण ती पद्धती होती काकाची सहज बोलण्यामध्ये. सहज बोलणे. हा, नाही झाला सहज बोलण्यात एखाद्याला जरा डच असला तर मग करुणी सायास असं. मग पर्याय कधी कधी ज्या वेळेला श्लोक पाठ होत नव्हते त्याच वेळेला कधी कधी बरोबर शुभम हानी तर बी होते ना काका. मग ते कामच आहे ना. काहीच नाही केलं होतं मग तुम्ही पडून राहीन तर हे ठाईन एवढंच केलं असतं. हा, त्याला सायास म्हणतात. करुणी सायास. सायास करून महात्मे जे शिकवत असताना तुमच्या व्यवहारामध्ये जसं साम दाम दंड भेद हा जो तसं जगत उद्धारा करता एक सायास असतो. कधी हा जोडून कर जोडून विनवितो सायास आहे हा. तुम्ही वासुदेव वासुदेव नाहीच त्याच्यावर परिणाम झाला तर लागून या पाया सायास आहे. हात जोडून नाही ऐकलं तर पाया पडतो बाबा. लागून या पाया बिनवितो तुम्हाला करे टाळी बोला. तसंही नाही ऐकलं तर थोडं भीती दाखवून पुढे अवघड. दंड मारिती झुडीती तुडीती निष्ठूर यमाचे किंकर बहुसार नाही त्या यमासी बाहेर काढीती. हा, थोडी भीती आहे. आणि तसं बी नाही ऐकलं तर साधू संताचा सायास असा आहे मग किती सांगू तरी नाही ऐकती. पुढे सिंदळीचे म्हणजे बघा हात जोडून पाया पडून भीती दाखवून नाही दिले तर पर्याय शिवी देऊन सुद्धा हा सुद्धा सायासच आहे. किती सांगू तरी नाही ऐकती बटकीचे पुढे सिंदळीचे रडतील. हे तुकोबरायचं मत आहे. ते मराठवाडा आहे ना. जरी नाथ महाराज हे संत आहेत पण मराठवाड्यातले आहेत ना. मराठवाड्यातला संत जरी असला तरी भाषा बदलती. महाराजाची बदलन याच्यात काय नवले. तुकोबाराय पश्चिम महाराष्ट्रातले आहेत ना. आता मराठी भाषा म्हणजे शुद्ध भाषा कुठली आहे तेवढी शुद्ध भाषा पुण्यासारखी आणि त्या प्रांतातले आहेत ना तुकोबाराय. त्याच्यामुळे शिवी सुद्धा मवाळे. तुमच्यावर परिणाम झालाय काही? किती सांगू तरी ना ऐकती बटकीचे पुढे सिंदळीचे रडतील. काही परिणाम आहे का तुमच्या? पश्चिम महाराष्ट्रातली शिवी ना. मग तिकडच्या बीडकडच्या देऊ का 4-5? बघा कसा खटका पडतोय तुमचा. असं आहे का? पश्चिम महाराष्ट्रातल्या ना आपल्या आमच्या बोली भाषेत बी थोडा फरक आहे ना. तसं नाथ महाराज आता इकून कोणीतरी म्हटलं ती प्रमाण. हा, काय माय गेली होती हरिनय मुखाशी. अरे मोडा तुझ्या मुखात कधी हरीचं नामच आलं नाही. तुझी माय काय मी नाही म्हणत. ते नाथ महाराज आहेत. पण
पण संतचेत नाथ महाराज पुन्हा शांती ब्रह्म विशेषण आहे, पण शेवटी भागाचा प्रांताचा परिणाम होतोच ना. दोन्ही संतांनी शिवी दिली पण फरक आहे ना, ह्या शिवीने खटकाच पडन असं आहे ते. हा, जो कधी नामस्मरणच करीत नाही, विठ्ठल विठ्ठल नाही, त्याला वाटण एवढं त्याच्यापेक्षा आपलं ह्यांच्या नादाने का ना. पण असं मी सायास सांगतोय, करोनी सायास. सायास करत असताना एकच हेतू आहे, उपकारी जीवन संताचे. 3 प्रकाराने काया वाचाने मनाने उपकार करण्याकरता संत अवताराला येतात. इथं आल्यानंतर उपदेश करत असताना सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती लटिके वचन नाही. मग कसं वचने साच आणि मितुले आणि शब्द जैसे कल्होळ अमृताचे. लटिके वचन नाही. बर बर, देहाचं तादात्म्य, हा देहाचं तादात्म्य नसतं. पण कोणाला नसतं देहाचं तादात्म्य? तुम्हाला मला सर्वांना देहाचं तादात्म्य आहे का नाही? हो म्हणा, नाही तर हा असतं. पण महात्म्याला का नसतं? कारण देहाची जी आसक्ती आहे हीच दुःखाला कारण आहे ना, ती जन्म मरणाला कारण आहे. मी आणि त्याला अहम अध्यासानी मम अध्यास म्हणतो. मी आणि माझे. देहाला मी म्हणतो, देह संबंधीला माझं म्हणतो. पण महात्म्याकडे देहाबद्दल आसक्ती नसते का? मी देह ही वृत्ती आहे तुमची माझी. पण ज्यांची मी देह ही वृत्ती संपलेली आहे, देह नव्हे मी हे सरे, मग शिल्लक काय महात्म्याचं? उरला उरे विठ्ठल नाही, लटिके वचन नाही, देही उदासीन. धन्य ते येथे उपकारा आले घरजा, धन्य ते संसारी. आणि बघा मधुरावाणी मधुरवाणी मोठे, मधुरवाणी मोठे, मधुरवाणी मोठे, मधुरवाणी मोठे, मधुरवाणी मोठे, मधुरवाणी मोठे, मधुरवाणी मोठे. कसाही असो, तुका म्हणे हा अपराध सहन करण्याकरता सुद्धा ती क्षमता साधूकडच असते. बघा, विंचवानी फणका जरी मारला तर साधू त्याला पाण्यातून काढण्याचं सोडत नाही, स्वभाव आहे. आणि त्याचा स्वभाव आहे स्पर्श झाला की हा, तसं साधू सोशी जगाचे आघात. अर्थात प्रत्येकाचे गुणदोष घालण्याकरता सुद्धा तेवढं असावं लागतं. हा तुका म्हणे वाब पोटी. अर्थात मग काकाच्या जवळ असे काही होतेच ना, काय काय केलं त्यांनी, आता नाही सांगत मी, पण तरी अपराध
वाच्यता केली. करणे. मग जवळ राहिलेली सानिध्यातली काही मंडळी अशी असतातच ना, सगळेच काही गाडगे तुपाला दहीहंडीला येत नाहीत ना, कधी कधी त्यालाही जातेच ना. तसे जवळ राहिलेले काय काय तेच गाडगेच म्हणायचे, ते थुकाय पुरतेच गेले, त्या दर्जाचे राहिले. अर्थात पण अंतकरण जे अपराध सहन करण्याचं, ज्यांच्या काकाच्या जीवनामध्ये थोडं संघर्षाचं जे जीवन झालं, काही काही महाराज मंडळी बी अशी होती की काहीच कारण नसताना सुद्धा तिरस्कार करणारी असे. पण काकाने कधी वाच्यता केली नाही, एखादा शब्द अभद्र नाही काढला. आपल्याला कधी कधी खटकायचं, आपलं काय मग ते काका म्हणायचे नाना जाऊ द्या, काय करायचे, त्यालाच पटलं त्याने केलं, जाऊ द्या, आपलं काय करायचं, ही वृत्ती जी होती. अर्थात ते सहन करण्याची क्षमता. आता तो काही सांगायचा विषय नाही ना, माझ्या नावासेच गडी पाठ येते. कुडालच्या कीर्तनात खोड्या केल्या, काय काय केलेले. पण आता चला, माऊलीन रात्री सांगितलं मागे गेले, पाहू नका, जाऊ दे माते असे. पण तरी काकाने सुद्धा, ज्यांनी कीर्तन बंद केले, कीर्तनात गोंधळ घातला, तरी काका पहिले मौतीला हजर तिथं. मी मला कुणी सांगितलं तो उद्योग तुम्हाला, कुणी सांगितलं होतं? तसं नसतं म्हटले, मरणादारी का, जाऊ द्या म्हटले. उलट मला घेऊन गेले, नाही तुम्हाला सुद्धा यावं लागून असं येते. मी म्हणलं मी येतो मधून, मला माहित होतं हे नाही, चला म्हणले मी तुमच्या बरोबर गाडीवर येतो. अशा काही काही गोष्टी आहेत नाही का. तो स्वभाव आहे, त्याला प्रतिकार नाही केला, त्याचा तिरस्कार नाही केला, त्याच्याबद्दल सूडबुद्धी अंतकरणामध्ये धरली नाही. कुणाचे गुण दोष सगळे उदरामध्ये घेण्याकरता त्याला सुद्धा त्याला साधूचं अंतकरण लागतं. तुका म्हणे वाबपोटी थे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी विठोबा रखुमाये, हरी विठोबा रखुमाये. सर्व उपस्थित गुणीजन, गायक, वादक, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, राजकीय सामाजिक सर्व क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळी, काकावर श्रद्धा असलेली आपण सर्व काकांचा भक्त परिवार, सर्वांच्या उपस्थितीत झालेली सेवा ही काकांच्या ज्ञानोबराय तुकोबराय भगवंताच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देणार आहोत. दहीहंडीचा अभंग घेऊन आपण दहीहंडी फोडतोय. दहीहंडीचा अभंग होईल. पुष्पवृष्टी झाली, ठीक आहे, आरती झालेली, हा ठीक आहे. तो अभंग होईल, दहीहंडीचा निर्णाचा अभंग होईल. आणि टाळकरी मंडळी खाली बसल्यानंतर आता बरीच इथं ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे, त्या संबंधाने थोडा वेळ अपुरा आहे, म्हणून आपण मी अभंग पुढे म्हणतो, आपण सर्वजण पाठीमागे म्हणा. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी,
म्हणा सगळे सकळा सांगावी विनंती माझी वाढवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो काळी विठू आमासी पावला पुढे सहित झाला गुप्त तुका वाढवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो वैकुंठा श्रीरंग बोलावितो वैकुंठा श्रीरंग बोलावितो पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव संत तुकाराम महाराज की शिंकेला वियले दुरी होतो तिघाचे मणि गाजने प्रकाश